कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश कंठी वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू 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 कारावाणू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कारावाणू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम आम्ही बळी विरगाडे तुका म्हणे भूमंडले आम्ही बळे विरगाडे आम्ही बळे विरगाडे आम्ही बळे विरगाडे तुका म्हणे भूमंडली आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे तुका म्हणे भूमंडले आम्ही बळे विरगाडे आम्ही बळे विरगाडे आम्ही बळे विरगाडे कारावाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम कारावाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका कृष्णमणी कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काळा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काळा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू ज्यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी कंठी धरला कृष्णमुनी अवघाजनी प्रकाश करावा टू एकमिका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहुनिवासी अखंड वैराग्याची मूर्ती संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि बहुतेक सर्वांच्या पाठातला अभंग आहे विठ्ठल सर्वांना परिचितच आहे की वारकरी संप्रदायामध्ये जे जे काही उत्सव होतात बरे उत्सव 1 दिवसाचा असू दे 3 दिवसाचा असू दे 1.5 दिवसाचा असू दे 2.5चा असेल 5 दिवसांचा असेल 7 दिवसांचा असेल किंवा अगदी 21 दिवस किंवा महिन्याचा सुद्धा असेल तरी प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही मात्र काल्याच्या कीर्तनाने होत असते आणि काल्याच्या कीर्तनाला अभंग घेत असताना संत तुकारामांचे अनेक अभंग आहेत अनेकही संतांचे अनेक अभंग आहेत की कुठलाही अभंग आपण काल्याच्या कीर्तनाला घेतला तरी चालत असतो पण प्रसाद वाटताना मात्र फक्त हा अभंग घेऊनच प्रसाद वाटत असतो कारण काल्याच्या कीर्तनाचा हा एक विशेष आहे की या अभंगानेच काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसाद वाटला जातो विठ्ठल सर्वांना माहिती की हा दंडक संप्रदायाने का घालून घेतलेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती काकड्याचे अभंग विशिष्ट आहे हरिपाठाचे अभंग विशिष्ट आहे अगदी नित्याच्या भजनामध्ये रूपाचा अभंग असेल सुंदरते ध्यान असेल राहू आता ह्याची ध्यान हा अभंग असेल किंवा अगदी मागणी पर जर म्हटला पण तर ह्याची दान देगा देवा हा अभंग असेल अभंग अतिशय चांगले अर्थाच्या संबंधाने पाहिलं तर अतिशय महान अर्थ या अभंगांमध्ये आहे परंतु होतं काय की नित्याच्याच परिचयाचे असल्यामुळे त्यांच्याकडे अर्थाच्या दृष्टीने कोणी पाहत नाही हा थोडंसं दुर्दैव आहे तरी काय होतं माहिती का की अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे जे नेहमीचंच आहे त्याच्याबद्दल जास्त करून काय होतं की एक अनादर असा निर्माण होतो अतिपरिचयात अवज्ञा सततम गमंतो अनादरो भवती असं सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे की सततच्या प्रयत्नातून किंवा सततच्या परिचयातून अनादर हा सहज होत असतो आणि त्याच्यामुळे ह्या अभंगांच्याकडे अर्थ महान आहे
पण त्या अर्थाच्या संबंधाने कोणी पाहत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर अतिपरिचित अवज्ञा असं आपण म्हटलं, पण हे सर्वच बाबतीत लागू होतं अशातला भाग नाही. अगदी संसारातल्या इतर सर्व गोष्टींबद्दल हे लागू होतं. परंतु एक गोष्ट अशी आहे, सुभाषितकार असं म्हणतात की एक गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीबद्दल जीवाला याचे यावत जीवाला कधी अवज्ञा होतच नाही, तो म्हणजे संसार. विठ्ठल अगदी आपल्याला विचार केला तर सहज कळायला लागेल की अगदी अनादी काळापासून आपल्या पाठीमागे अज्ञान लागेल. ज्या वेळेला हा जीव धारण केला, जीव जेव्हापासून धारण केला तेव्हापासून अज्ञान पाठीमागे लागलेला आहे. आणि तेव्हापासून हा संसार आहे. जितक्या वेळेला जन्माला यावं, जितक्या वेळेला मरावं, प्रत्येक वेळेला हा संसार आहे. पण ह्या संसाराबद्दल आपल्यापैकी कोणाला तरी अगदी माझ्यासह कधी अनादर निर्माण झालाय का? अतिपरिचय आहे पण तरी अनादर निर्माण झालेला नाही. तसं या ठिकाणी आपण जे अभंग घेतलेला आहे, ह्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज हे त्यांच्या पारमार्थिक जीवनाचं चरित्र सांगत आहेत. आणि कीर्तनामध्ये संतांचे चरित्र सांगितलं जावं या उद्देशाने हा अभंग घेतला आहे. विठ्ठल पहा, तुम्ही म्हणाल की चरित्र सांगायचं तर कसं, प्रत्येक संतांना साधूंना दोन प्रकारची चरित्र आहेत. एक सांसारिक चरित्र आहे आणि एक पारमार्थिक चरित्र आहे. आता सांसारिक चरित्र म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं मनामध्ये वाटलं असेल की संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सर्वच ठिकाणी परमार्थ ओतप्रोत भरलेला आहे. आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता की सांसारिक चरित्र, त्यांना कसा संसार होऊ शकतो, संतांना संसार असू शकत नाही, असं बऱ्याचशा लोकांचं मत असेल. परंतु महात्मा या भूमीवर जन्माला आल्यानंतर या देहाच्या अनुषंगाने, देहात असणाऱ्या प्राणाच्या अनुषंगाने, देहात असणाऱ्या मनाच्या अनुषंगाने, इंद्रियाच्या अनुषंगाने जे काही कार्य हा देह असेपर्यंत करतो त्याला संसारच म्हणतात. विठ्ठल आणि हे आपण नाही सांगत आहोत. संसाराचं चरित्र हे स्वतः तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून व्यक्त केलेले आहे. आता तुमच्या पुढे एक उदाहरणादाखल मी एक प्रमाण सांगतो. तुम्ही सांगा मला की हे संसाराचं वर्णन केलंय की परमार्थाचं वर्णन केलंय? बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, नव्हती संसाराची चिंता, नव्हती संसाराची चिंता. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नव्हे दुसऱ्याचे काज, बाईल मेली मुक्त झाली. महाराजांनी त्यांच्या अभंगातून सांगितलं. आता हे जर तुम्ही म्हणाल परमार्थाचं चरित्र आहे, कोणीच त्याबद्दल काही बोलू शकणार नाही, परमार्थ चरित्र होऊ शकत नाही. कारण जर बाप मेला म्हणायचं आहे, माता मेली म्हणायचं का, म्हणजे माता मेली तुका म्हणे हरली चिंता. जर असं असेल तर तुम्ही म्हणाल की बाप मेला, बायको मेली, एक मुलगा मेला, आई मज देखत ती पण निधामाला गेली. आजा मेला, पंगा मेला, बाप मेला, आजा मेला, उठाओ
गेला बापमस ना गेला. आपल्याला उत्तरार्ध नाही पाहायचं आहे, कारण आपल्याला फक्त ह्या प्रकारामध्ये पाहायचं आहे की हे जे मरण आहे ना, हे मरण संसारातलं आहे. ज्याच्यामुळे जन्माला आलो, बापाने जन्म दिला, आईने जन्म दिला, या देहाच्या अनुषंगाने असणारी पत्नी ती गेली, या देहामुळे निर्माण झालेला पुत्र तो गेला. हे वर्णन संसारातलं वर्णन आहे. तुम्ही रूपकाच्या वर्णनात जाऊ नका की पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ह्या रूपकात्मक वर्णनाकडे आपल्याला शिरायचं नाहीये, ते वेगळ्या प्रकारचं आहे. पण हे जे केलं महाराजांनी ते मात्र संसाराचंच वर्णन आहे. तुम्हालाही मोठा प्रश्न पडला असेल की संसाराचंच वर्णन सांगायचं आहे, तर मग प्रत्येकाच्याकडे संसार आहेच, मग ते वर्णन सांगितलेलं काय वाईट? ते तर एकमेकाला दर दिवस सांगणं चालूच आहे. मग तुकाराम महाराजांनी संसाराचं वर्णन का सांगायचं, आणि महाराजांनी तरी ते का अभंगात व्यक्त करावं, आणि आपण तरी का सांगावं? याचं कारण असं आहे की मोठमोठ्या संतांच्या महात्म्यांच्या सांसारिक चरित्रातून शिकायला मिळतं. आपल्यासारख्यांच्या सांसारिक संबंधातून काही शिकायला मिळत नाही, पण महात्म्यांच्या सांसारिक चरित्रातून शिकायला मिळतं. कारण पहा, प्रत्येकाच्याच घरामध्ये कोण ना कोणतरी मरण पावतं. महाराजांसारखी अनेकांना कजाक पत्नी मिळते, भांडकुदळ बायको मिळते, संसारात अनेक विपत्ती येतात. अगदी प्रतिकूल परिस्थितीत कीर्तनाला उभंही राहावं लागतं, आणि अशा वेळेला ते बरं झालं असं म्हणण्याची छाती फक्त एकट्या तुकाराम महाराजांच्याकडे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली, बरे या दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. की अगदी गावातला पाटील खोपला, लोकांनी अपमान केला, अगदी जीवन जगावं की सोडून द्यावं असा प्रश्न निर्माण झाला, तरी बरं झालं असं म्हणण्याची ताकद फक्त संतांमध्ये असते, तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. म्हणून त्यांचं सांसारिक चरित्र सुद्धा आपल्याला अभ्यासावं लागतं, पाहावं लागतं. म्हणजेच महात्म्यांना दोन प्रकारचे चरित्र, त्यातला आपण सांसारिक चरित्राचा भाग पाहिला, आणि दुसरं जे आहे पारमार्थिक चरित्र. या पारमार्थिक चरित्राचे सुद्धा दोन भाग पडतात, एक साधक दशरथ चरित्र आणि एक सिद्ध दशरथ चरित्र. कारण दोन अवस्था याच्यामध्ये असतात. पहा, साधक दशा त्याच्यानंतरची सिद्ध दशा असणार आहे, म्हणून महाराजांनी अभंगांची रचना पण तशी केलेली आहे. पुसावे से हेची वाटे, पुसावे से हेची वाटे, पुसावे से हेची वाटे, पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे प्रयासी, भेटे प्रयासी, पुसावेशी हेची वाटी जे जे भेटे द्यायची. पहा, जो कोणी संसारामध्ये आहे त्याला पुसावेशी हेची वाटी असं म्हणता येणार नाही, कारण त्याला ती बुद्धीच होणार नाही.
जो साधक आहे तोच म्हणणार आहे पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करीड मज काय लाज राखी. की हा पांडुरंग परमात्मा कधी कृपा करणार आहे, माझी काय लाज राखणार आहे. साधकालाच हे प्रश्न पडत असतात. साधक नेहमी चिंतेमध्ये असतो की कधी एकदा देव कृपा करील, कधी माझ्या कर्मांचं खंडन होईल. मी उद्धार पावे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय तुम्ही गाना संत गाना, काय तुम्ही गाना संत गाना, समाधान चित्तमध्ये, काय काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, काय खंड असे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, काही खंडेल कर्म पारुषतील धर्म अधर्म. की कधी पांडुरंग कृपा करेल, कधी माझ्या कर्मांचं खंडन होईल, धर्म अधर्म हा भेद निवारला जाईल. साधकाला मोठी चिंता लागलेली असते. आणि ह्या ज्या अभंगातून सांगितलेलं आहे ते साधकांचं चरित्र आहे की पारमार्थिक अवस्थेमध्ये असणारा साधक दशेतल्या स्थितीचं वर्णन महाराजांनी या अभंगांमधून केलेलं आहे. याच्यानंतरची जी अवस्था होती की ती सिद्ध दशेतली अवस्था, ज्या अवस्थेमध्ये महाराजांनी अनेक अभंगातून त्यांचं सिद्ध दशेतलं चरित्र वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं की काय काय स्थिती निर्माण झालेली आहे. या अवस्थेमध्ये सिद्ध दशेतल्या त्यांनी दोन प्रकारचे अभंग लिहिले. एकात फक्त अवस्था काय आहे ती सांगितली आणि काही अभंगांमध्ये ही सिद्ध दशा सिद्ध अवस्था जी निर्माण झाली त्या अवस्थेला लागणारी साधना पण सांगितली. आपण महाराजांनी म्हटलं की मी ब्रह्मरूप झालो, मी देवच झालो, असंही काही ठिकाणी म्हटलं गेलं. कसं पाहूया. अनुरेणो या थोकडा तुकडा तुका आकाशा एवढा. या अभंगात जर आपण पाहायला गेलं तर महाराजांनी सांगितलं की अणुरेणूपेक्षाही लहान आणि आकाशापेक्षाही व्यापक असं जे आहे ते स्वरूप माझं झालं. जर पाहायला गेलं तर अणुरेणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षाही व्यापक हे दोन्ही तुम्हाला विरोधाभास दिसतील. कारण जो आकाशा एवढा व्यापक आहे तो अणुरेणू कसा राहील, किंवा जो अणुरेणू एवढा लहान आहे त्याचं त्या आकाशाच्या संबंधाने कसा योग होईल. परंतु हे ज्यावेळेला दोन्ही विरोधाभास विरोधी धर्म या ठिकाणी सांगितले, याचा अर्थ हे फक्त ब्रह्माचंच लक्षण आहे, देवत्वाचं लक्षण आहे. याच्यापेक्षा वेगळं लक्षण त्या ठिकाणी असू शकत नाही. या संपूर्ण अभंगामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल. पुढे महाराज म्हटले गिळोनी सांडले कलेवर भव भ्रमाचा निधार. अगदी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. याच्यात कुठेही तुम्हाला अभंगाच्या चारही चरणांचा जर विचार केला अवस्था सिद्धाची आहे सांगितलं, पण त्याच्यासाठी लागणारं साधन काय केलं. सांसारिक प्रपंचामध्ये अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात, त्यांना अनेक
त्यांच्या सांसारिक विषयांमध्ये यश मिळतं, पण त्यांच्या साधनांचा कोणी विचार करत नाही आणि ती साधनं योग्य आहेत असं म्हणण्याचाही आपल्याला संबंध काही या ठिकाणी आहे. महाराजांनी ह्या अभंगातून कुठल्याही प्रकारे की मी काय साधन केलं की ज्या साधनामुळे मला ही दशा प्राप्त झाली हे सांगितलं नाही. पण दुसरा जर आपण असा अभंग बघितला की ज्याच्यामध्ये महाराजांनी साधनं सुद्धा सांगितलंय आणि अवस्था सुद्धा सांगितली. एक धरिला चिती एक काय केलं पहा. पूर्वार्धात सांगितलं एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग त्याने काय केलं, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. म्हटले भ्रम निवारला नाहीसा केला, म्हणजेच या ब्रह्मत्वाच्या अवस्थेला मी आलो. म्हणजेच या ठिकाणी साधनही सांगितलं आणि अवस्थाही सांगितली. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तोही अशाच प्रकारातला आहे. याच्यामध्ये ब्रह्मरूपत्वाला आलेली अवस्थाही सांगितली आणि त्यासाठी लागणारं साधने सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात. कंठी धरिला कृष्ण कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. याच्यामध्ये पूर्वार्धात सांगितलं की साधन काय केलं, कंठी धरिला कृष्णमणी, आणि उत्तरार्धामध्ये सांगितलं की फल काय मिळालं, प्रयोजन काय त्याचं आहे. अवघा जनी प्रकाश. आता सरळ जर पाहायला गेलं तर आपल्याला माहिती आहे की कृष्णमणी साध्या मराठीतला जर अर्थ पाहिला, कृष्ण म्हणजे काळा आणि काळा मणी. आपण आता सुवासिनी ते बसलेल्या त्यांना माहिती आहे की सुवासिनीच्या अंगावर
कितीही तोळ्यांचे दागिने असले तरी तो गळ्यातला एक काळा मणी जर नसेल तर त्या दागिन्यांना काहीच अर्थ राहत नाही. त्या काळ्या मण्याला कितीतरी महत्त्व आहे. तशा प्रकारे इथे जे म्हटलंय कृष्णमणी ते भगवंताच्या नामाला म्हटलंय की नाम कंठामध्ये राहिलं पाहिजे. ते नाम जर कंठामध्ये असेल त्या नामामुळे काय होईल तर अवघा जनी प्रकाश. आपण याच्यावर सविस्तर पाहणार आहोत की मणी का म्हटलं. मणी म्हणजे रत्न. शास्त्राच्या अर्थाने श्रुतीमध्ये सांगितलं की मणी याला रत्न असं म्हणतात. आणि शास्त्रकार सांगतात जातव जाधव यदि उत्तमम, जाती जातीमध्ये जे उत्तमात उत्तम आहे त्याला रत्न म्हटलं जातं. ही अगदी आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर निघाली होती. ऐरावत रत्न ऐरावत रत्न दासी अंकुशाचा मार दासी अंकुशाचा काय म्हटलं की त्या 14 रत्नांमध्ये ऐरावत पण होतं हत्ती. म्हणजेच त्या हत्तीच्या जातीतील जो उत्कृष्ट त्याला त्या ठिकाणी रत्न म्हटलं. समुद्र मंथनामधून विषयी निर्माण झालं हलाहल आणि अमृतही निर्माण झालं. पण अमृत काय आहे संजीवक पदार्थांमध्ये उत्तमातलं उत्तम त्याला अमृत म्हटलं म्हणजे तेही रत्न आहे. आणि हलाहल काय की मारून टाकणाऱ्या पदार्थांमधील उत्तमातलं उत्तम म्हणजे उत्कृष्टता त्याच्यामध्ये पण आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी रत्न म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे काय आहे त्यातला अगदी साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं गाणाऱ्यांपैकी उत्तमातलं उत्तम म्हटलं की त्याला आपण गायनाचार्य म्हटलं गाणरत्न म्हटलं. महाराज चांगले होते मृदुंग म्हणी म्हणून त्यांना म्हटलं जातं. तालमणी म्हटलं जातं की जे जे काही उत्तम आहे अगदी बाळरत्न म्हणतात स्त्रीरत्न म्हणतात. म्हणजे उत्तमातलं उत्तम जे आहे त्याला रत्न म्हटलं जातं. तसं नाम हे उत्तमातलं उत्तम म्हणून त्या ठिकाणी कृष्णमणी असं म्हटलेलं. आणि हा कृष्णमणी म्हणजे देवाचं नाम आम्ही कंठामध्ये धारण केलं. आणि देवाचं नाम कंठामध्ये धारण केल्यामुळे कुठली अवस्था निर्माण झाली की पहिल्यांदा आम्हाला आत्मरूप कळालं. ह्या आत्मा जो आहे पहा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलंय आत्म्याला सुद्धा रत्न म्हटलंय. आत्मरत्न असं ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे की ह्या आत्म्या स्वरूप कळालं. ज्ञानाने नामाच्या उच्चाराने ज्ञान झालं. ज्ञानाच्या मुळे आत्मरत्न कळालं. आणि एकदा आत्मस्वरूप कळालं की आपोआपच तुम्हाला आतला देव आणि बाहेरही देवच आहे हे कळेल. म्हणून सांगितलं अवघाजनी प्रकाश की आता जनीवणी अवघा देव सर्व ठिकाणी देवच दिसायला लागले. आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी. मग हे कधी जेव्हा कंठी धरिला कृष्णमणी की हा नाम मुखामध्ये कंठामध्ये धारण केलं म्हणून हा सर्व प्रकाश पडलाय. म्हणजेच काय आता समोरचं सगळं चांगले चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहुवले. आपल्याला एवढंच घ्यायचं तर आपल्याला नाही घ्यायचं की हे जे नाम आहे चांगलं आहे आणि माझ्या कंठामध्ये सतत राहावं असं त्या ठिकाणी सांगितलं देवाला. काय होतं आपण जर पाहिलं पहा की माणसं म्हणतात हलाहल पचवल्यामुळे भगवान शंकराचा कंठ हा निळ्या रंगाचा झाला. परंतु
अभंगांमध्ये असंही आहे की शंकरांनी कृष्णाचं नाम, रामाचं नाम इथे कंठामध्ये धारण केलं म्हणून त्याला निळकंठ नाव प्राप्त झाले. विठ्ठल आणि ह्या नामाच्या मुळे आतही हरी बाहेरही हरी सर्व ठिकाणी देवच देव दिसायला लागला. आणि हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे हा प्रकाश अगदी ओतप्रोत वाहू लागला. याच्यामुळे काय झालं, अगदी प्रमाणे आपल्या सर्वांमध्ये सर्वाभूती पाहेक वासुदेव कुसुनिया ठाव अहंतेचा, अहंता ममता सगळी दूर गेली, पळाली, काही राहिले नाही. आता एक ब्रह्मत्व स्वरूप निर्माण झालं. आणि अशा प्रकारचा जो प्रसाद, जे ज्ञान मिळालं कळालं, ते ज्ञान आता आम्ही काल्याच्या रूपाने सर्वांना देऊ हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. काळा वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हटले. ज्ञान हे नाम आम्ही वितरित करू. भगवंताच्या नावालाही रत्न म्हटलंय, भगवंतालाही रत्न म्हटलंय आणि संतांना सुद्धा रत्न म्हटलेलं आहे. सर्वांना अगदी हनुमंताची कथा माहितीच आहे की रामायणामध्ये युद्ध झाल्यानंतर युद्ध रामाने जिंकलं आणि सर्व अयोध्येला आले. आणि अयोध्येला आल्यानंतर त्या ठिकाणी की जे जे काही युद्धामध्ये पराक्रम केला होता सर्वांचा यथायोग्य रीतीने काहीतरी देऊन गौरव करायचा म्हणून सभा बोलवली. आणि त्या सभेमध्ये यादी बनवलेली होती. सीतामाई बाजूला बसल्या होत्या. सीतामाईंनी त्या यादीमध्ये पाहिलं पण हनुमंतरायांचं नाव कुठेही त्या ठिकाणी नव्हतं. आणि सीतामाईंनी प्रश्न विचारला रामांना, का हो म्हटले तुम्हाला सर्वात जास्त युद्धामध्ये मदत कोणी केली? तर म्हटले हनुमंतरायांनी. मग म्हटले त्यांचं नाव काय नाही यादीमध्ये? तर त्यांनी सांगितलं तुला जर वाटतंय तर एक काम कर, तुला जो सत्कार त्याचा करायचा तू कर, मी काय करणार नाही. मग सीतामाईने हनुमंतरायांना बोलवलं आणि स्वतःच्या गळ्यातला रत्नांचा हार, नवरत्नांचा हार तो सर्व त्यांच्या सुपूर्द केला आणि सांगितलं की ही जी रत्न आहेत ती अगदी कोटी कोटी मूल्य त्याची आहे. समारंभ संपला. जेथे आपापल्या घरी गेले. हनुमंतरायांनी झाडावर मस्कर बांधली आणि त्या ठिकाणी काय केलं, त्या हाराची दोरी तोडली आणि तोडून प्रत्येक तो मोती घ्यायचा, दाताखाली दाबायचा, तोडून पाहायचा आणि फेकून द्यायचा. मग सीतामाईने नेमकं ते बघितलं सज्जातून आणि त्यांना वाटलं की रामाने जे सांगितलं होतं आपल्याला की तुला करायचं तू कर, मी काय करणार नाही, बहुतेक त्यांचंच बरोबर आहे. म्हटले ह्याला काय कुठलेही रत्न देऊन उपयोग नाही, याला कळणारच नाही काय आहे. त्याचं मोल आहे, पृथ्वीच्या मोला इतकी रत्न होती तरी फोडून खात आहेत. त्या आल्या आणि विचारलं, हनुमंतराया अहो तुम्हाला आम्ही हे जे दिलं पृथ्वीच्या मूल्यतेची रत्न आहेत आणि तुम्ही मात्र फोडून खाताय.
त्यांनी सरळ सांगितलं, काय सांगितलं माहिती आहे की मला इतर कुठलंही रत्न माहीत नाही, रामरत्न महमजाने. मला एकच रत्न माहिती म्हटलं, रामरत्न. कौशल्या गर्भसंभवम, कौशल्याच्या गर्भामध्ये जो जन्माला आला तो देव, ते राम, हेच माझं रत्न आहे, वेगळं रत्न. देवालाही रत्न म्हटलंय आणि नामालाही रत्न म्हटलंय आणि संतांना सुद्धा रत्न म्हटलंय. म्हणजे ते नाम कंठामध्ये आलं की अवघाजनी प्रकाश होणार आहे आणि तो ज्ञानाचा प्रकाश आम्ही काला वाटू एकमेका. आता एकमेका वाटू असं का म्हटलंय? आपली संस्कृती आहे पहा, साधारणपणे जे स्वतःचं आहे ते स्वतःच खावं याला प्रकृती म्हणतात. स्वतःचं असलेलं स्वतः खावं याला प्रकृती म्हणतात. दुसऱ्याचं आहे ते हिसकावून खावं याला विकृती म्हणतात. आणि जे स्वतःचं आहे ते स्वतःही खावं आणि इतरांनाही वाटावं याला संस्कृती म्हणतात. विठ्ठल तसे महाराज म्हणाले की आमची संस्कृती आहे की आम्हाला आता कळालं, ज्ञान झालं, ज्ञानाच्या योगाने प्रकाश म्हणजे देवत्व सर्व ठिकाणी आहे हे कळायला लागलं. आणि आता हे जे ज्ञान झालंय ते इतरांनाही वितरित केल्याशिवाय आम्हाला राहता येणार नाही, म्हणून ते इतरांनाही वितरित करायचं आहे. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हटले. एवढं ते चांगलं ज्ञान आलं, निर्माण झालं, कळालं, देवत्वाला आलो, देवच झालो, आता दुसऱ्यांनाही देव करायचं आहे. अशा वेळेला हा जो काला इथे होणार तो म्हटले इतरांना मिळत नाही. इतरांना म्हणजे कोणाला? जे उच्च वर्गातले आहेत, इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मदेव, यांना तिथे काला नाही. वैकुंठ तिथे ऐसे नाही, कवळ काही कार्याचे, त्या ठिकाणी म्हटले नाहीच आहे. म्हणून आता हे ज्ञान वितरित करत असताना जर त्यांनी वरून पाहिलं, पहा लहान मुलांचा एक स्वभाव असतो की त्या लहान मुलाला काही खायला दिलं की त्याला फार आनंद होतो. त्यामध्येच जर त्यांच्या मित्रांनाही त्यांनी ते वाटून खाल्लं तर आणखीन आनंद होतो. पण त्यांच्या पार्टीत नसणारे जे विरोधामध्ये आहेत त्यांना ते काय करतात, लहान मुलं टुकटुक वाकुल्या दाखवतात. तसं म्हटले की आता हे ब्रह्मदेव, इंद्र, महेंद्र ते सगळे विरोधातले, त्यांना इथल्या याचा अभ्यास नाही, माहिती नाही आणि त्यांना ती करू द्यायची नाही. मग काय करायचं? तर म्हटले जर त्यांनी तिकडून वरून पाहिलं हे ज्ञान वितरित करत असताना आणि त्यांना असं वाटलं की ते आपल्यालाही घ्यावं, तर त्यांना आपल्याला ते द्यायचं नाही. त्यांना काय करायचंय? आता हे असं का सांगितलं? त्याचं कारण असं आहे की हा अभंग लिहिला महाराजांनी, पण त्यांनी गोपाळाच्या स्वरूपातलं त्याचं वर्णन केलं. बालगोपाळ ही लहान मुलंच असतात, म्हणून म्हटलं तिसऱ्या चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया जे उच्च आहेत पदस्थ
ब्रह्म इंद्रचंद्र यांना काय करू म्हटले वाकुले दाखवू आपण वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू कारण का म्हटले ज्ञान तिथे नाहीये कारण जर तिथे असतं तर वैकुंठातून महाराज खाली आहे आणि आपल्याला माहिती आहे की पुण्याची पावटी एकदा संपली ते तर पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची होती उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका की पुन्हा इथे यावं लागतं ना मग आम्हाला ते नकोच अगदी रात्रीच्या कीर्तनामध्ये सुद्धा महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे गर्व अशी सुखे गारावे आम्हाशी का तर हे इथेच आहे ते त्या ठिकाणी असणार नाही आणि इथेच ते ज्ञान घेऊन आपल्याला मुक्त होता येतं महाराज म्हटले की हे त्यांना मिळणार नाही का त्यांची तेवढी म्हटले योग्यता नाही कारण त्याच्यासाठी लागणारे जे सायास आहे ते सर्व फक्त या देहामध्ये असतानाच करता येतात इतर कुठल्याही देहामध्ये ते आपल्याला करता येत नाही आणि सर्वांना माहिती आहे की हा जर देह व्यवस्थित असेल तर आपल्याला सर्व गोष्टी करता येतात काला जो म्हटला की काला वाटो एकेमेका उत्तम लोका पहा काला 3 प्रकारचा काला आहे 3 प्रकारचा काला कुठला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात म्हटले काला खाऊ दही भात दही भाताचा काला हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला आणि अभेदाचा काला म्हणजे अद्वैताचा काला 3 प्रकारचा काला आहे 3 प्रकारचा काला कशासाठी पाहिजे पहा जर तुम्ही पाहिलं पंचीकरणामध्ये तर या देहाच्या 3 वेगळ्या अवस्था एक स्थूल देह एक सूक्ष्म देह आणि एक कारण देह जो स्थूल देह आहे त्या स्थूल देहाला पुष्ट होण्यासाठी दही भाताच्या काल्याची गरज आहे कारण दही भाताचा काला जर दिला या स्थूल देहाला तो देह पुष्ट होईल साधन जर व्यवस्थित असलं तर आपल्याला साध्याकडे जाता येतं साधन जर मोडकळे चाललेलं असलं नदीचा पार पलीकडे जायचं आहे आपल्याला आणि होडीला मात्र छिद्र पडलेली आहेत तर आपली होडी पलीकडे जाणार नाही तसं हे हा देह जर व्यवस्थित असेल सरळ महाराजांनी प्रमाणामध्ये सांगितलंय की कथेची सामुग्री देहवसनावरी म्हटले नको जाऊ देवभंगा गात्रे माझी पांडुरंगा की कथेची सामुग्री ह्या सर्व देह अवसानावर आहे हा देह जर व्यवस्थित नसेल आजही कित्येकांना अनुभव असेल की वेगवेगळ्या व्याधींमुळे आपल्याला खरोखर चिंतन करायला मिळतं का नाही मिळत कारण त्या व्याधींच्याच चिंतनामध्ये आपला दिवस चाललेला असतो म्हणजेच जर ही सामग्री व्यवस्थित असेल तर आणि तरच आपल्याला पुढचं साध्य गाठता येईल म्हणून ह्या देहाला पुष्टता यावी म्हणून दही भाताचा काढा सूक्ष्म देह तो जर शुद्ध झाला तर त्याच्यामध्ये नाम असेल ना का की अगदी जेथे शुद्धता आहे पवित्रता आहे त्याच ठिकाणी नाम राहतं इतर ठिकाणी राहत नाही कितीही पुण्यवान किती कोणी कसं शुद्धता असल्याशिवाय नामाची वस्ती त्या ठिकाणी असू शकत नाही मग तो शुद्ध व्हावा म्हणून हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने आणि कारण देहाचा बाध झाल्याशिवाय आपल्याला देह तादात्म्य सुटणार नाही म्हणून त्या कारण देहाचा बाध होण्यासाठी तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला अशा प्रकारे 3 प्रकारचा काला सांगितलेला आहे आणि त्यामुळे महाराज म्हणतात की ते अशा प्रकारची जी स्थिती आहे ती मात्र वैकुंठात अजिबात असत नाही वैकुंठी तो ऐसे नाही
त्याच्यात असं असत नाही, ही योग्यता फक्त आमच्याकडेच आहे. म्हणून महाराज म्हणतात आम्ही काय, आम्ही बळी, नुसते बळी नाही, आम्ही वीर, आणि नुसते वीर नाही तर आम्ही गाढे. कारण काय होतं माहिती का, अनेक लोक बळी असतात पण वीर नसतात. बळी आणि वीर जरी असले तरी गाढे नसतात. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात की तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. द्या म्हणा. आम्ही बळी तुका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. कारण महाराजांनी सांगितलं तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आवाथ, एवढी आमच्याकडे ताकद आहे. म्हणून आम्ही बळी आहोत, वीरही आहोत आणि गाढे आहोत, त्यातले अतिशय पारंगत आहोत. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आता या संभ्रम शब्दाचा अर्थ सांगायचा राहिला होता, इथे येऊन सांगतो की संभ्रम म्हणजे म्हटले तुम्ही जे संसार प्रपंचामध्ये शब्द वापरतो संभ्रम, तसा अर्थाने इथे तो नाही आहे. वैष्णवनिका संभ्रम म्हणजे शुद्ध आनंद, निका शुद्ध, संभ्रमाचा अर्थ आनंद, या अर्थाने या ठिकाणी लक्षणाने घेतलेला आहे की वैष्णवनिका संभ्रम. ह्या पाठीमागे उद्देश हाच होता की हा जो ज्ञानाचा सप्ताह चाललेला आहे, त्या ज्ञानाचं वितरण होतंय आणि हे ज्ञान अनेकांनी घ्यावं आणि आपण त्या ज्ञानामध्ये थोडंफार का होईना सुचिरभूत होता यावं, म्हणून हा आजच्या प्रसंगी हा काल्याचा अभंग आपण घेतला. आपल्याला पूर्वार्ध आपला झालेला आहे, आपण मध्यंतराचं भजन घेऊ. विठोबा कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आपण पूर्वार्धामध्ये अभंगाचा भावार्थ पाहिला. काल्याच्या कीर्तनाचा जो दंडक आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाळ श्रीकृष्णांचं चरित्रही सांगावं लागतं. त्याप्रमाणे आपण आता उत्तरार्धामध्ये थोडंसं भगवंताचं चरित्र या ठिकाणी पाहणार आहोत. कारण चरित्र ते उच्चारावे जे देवे केले, उच्चारावे गेले देवे गोकुळामध्ये जे भगवंताने रांगत रंगणी चोरीत लोणी जे काही चरित्र केलं ते चरित्र उच्चारावं असं दंडक आहे.
त्यानुसार आपण थोडंसं भगवंताच्या चरित्राचं चिंतन या ठिकाणी करणार आहोत. सर्वांना श्रोत आहे, सर्वांनी बऱ्याचशा वेळेला ऐकलेलं आहे की वासुदेव देवकीच्या विवाहाच्या नंतरच्या मिरवणुकीमध्ये काय घडलं, आकाशवाणी झाली आणि कंसाला सांगितलं की तुझं लागिवधी येणार आहे, म्हटले जन्माला येणार आहे पुढे, या हिचा 8वा जो पुत्र आहे तो तुला मारणार आहे. हे ऐकल्यावर कंसाने काय केलं, त्यांना तुरुंगावासामध्ये ठेवलं आणि त्या ठिकाणी त्यांची आधीची 6 बाळं ही मारली. आपण थोडंसं वेगाने पुढे चालू, कारण हे सर्व श्रुत आहेच आहे, फक्त आपल्याला ओझरतं घ्यायचं आहे. आणि 7वा गर्भ योगमायाच्या संयोगाने रोहिणीच्या गर्भामध्ये गेला आणि 8वा ज्या वेळेला श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर देवाने देव आल्याबरोबर वासुदेवाच्या सर्व माया पास बाजूला झाले आणि वासुदेव देवांना घेऊन गोकुळामध्ये आले. त्या ठिकाणी भगवंताला ठेवलं, मायेला घेऊन आले आणि कंसाला जेव्हा जाग आली त्यावेळेस त्याने मायेला मारण्याचा प्रयत्न केला आणि मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय केलं, ते बाळ उचललं आणि फिरवलं. जर फिरवल्यानंतर काय झालं, त्याने हातातून ती माया निसटली. ती मायाच आहे, सर्वांना ती अशीच निष्ठवते. आणि मग तिथे आकाशवाणी झाली, काय तुझं लागिवधी उपजला मजाधी, असं म्हटल्याबरोबर कंसाच्या अंगामध्ये सर्व थरकाप सुटला की आपण एवढे प्रयत्न केले, सख्या बहिणीचे सख्या मेवण्याचे जन्माला आले, 6ची 6 बाळं आधीची मारली, 7वाचा योगमायेने काही संभव झाला कुठे माहिती नाही, कंसाला माहित नाही म्हणतो मी. आणि 8वा तर या ठिकाणी ती मुलगी म्हणून आली होती, तिनेच सांगितलं की माझ्या आधी जन्माला आलाय. मग काय करायचं, दरबार भरला. दरबारामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढी काही लहान बाळं ह्या एवढ्या 8-10 दिवसामध्ये जन्माला आले असतील, त्या सर्व बाळांना आपल्याला शोधावं लागेल आणि मारावं लागेल. का तर म्हणजे त्यांच्यापैकीच एखादा असेल की जो आपल्याला इथे म्हणजे माझा वध करणार आहे. त्यांचे जे सरदार होते ते सर्व शांत राहिले, पण त्या ठिकाणी एक मावशी होत्या, पुतना मावशी, आणि तिने सांगितलं पुतण्याने की म्हटले तुम्हाला याची चिंता करायची काय गरज आहे, म्हटले लहान तर बाळ आहे ना, त्या लहान बाळासाठी म्हटले मी पुष्कळ मोठी आहे. आणि पुतना त्या ठिकाणावरून पैजेचा विडा घेऊन निघाली आणि गोकुळामध्ये शोधत येताना तिने काय केलं, अनेक बाळांना मारलं. अनेक बाळांना मारल्यामुळे पापाचा घडा भरला. गोकुळामध्ये आली, नंदाच्या घरी आली. आल्यानंतर यशोदेला सांगितलं, म्हटले यशोदे तुम्हाला सांगितलंच नाही, बोलवलंच नाही की तुझ्याकडे बाळ जन्माला आलंय, बघा तुझी मी लांबची बहीण आहे ना. यशोदा मोठी विचारात पडली, मला तर बहीण नाही आणि ही कशी काय लांबची बहीण कुठून आली, सख्खी बहीण म्हणते शिवाय, आणि तुझ्यापेक्षा मोठी आहे असं म्हणते. पण हा वाद संवाद चालू असताना आतमध्ये भगवान श्रीकृष्णाला वाटलं की सुरुवातीलाच बोहणीला आलेलं गिऱ्हाईक जाऊन कसं द्यायचं, म्हणून कृष्ण भगवान तर रडायला लागले. आणि मग पुत्रा म्हणाली काय यशोदे कुठं सांगतेस, म्हणते झोपलाय कुठे, म्हणते रडतोय तो. मग स्वतःच पळत गेली, उचलून घेतलं आणि उचलून घेतल्याबरोबर काय केलं, सरळ स्तनाला लावलं, कारण स्तनामध्ये विष भरून आणलेलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, त्यांनी विष तर प्राशन केलंच, पण तिचे पंचप्राणही त्या ठिकाणी आक्रोश केले. आणि मग पुतना ओरडायला लागली आणि जे सुंदर स्वरूप घेऊन आली होती ते बेढप झालं आणि राक्षसीने त्या ठिकाणी ती मृत अवस्थेला. त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं देवांनी, सोशिली पुतना पुतना शोषण केली, पण पुतनेला त्यांनी मुक्ती दिली. जे मारायला आले होते वैरी याला, त्याला सुद्धा त्यांनी मुक्ती दिली. पुतना मेल्यानंतर पुन्हा दरबार भरला. कंसाला वाटलं पुतना गेली, आता कोणी जायला तयार नाही, कारण म्हटले पुतनेसारखं एक बलाढ्य अशी व्यक्ती त्या ठिकाणी गेली, आपली काय कथा असणार आहे. पण ब्राह्मण वर्गातील महाबळ भट त्या ठिकाणी कंसानेच त्यांना सांगितलं बरं का, स्वतः ते तयार नव्हते सुरुवातीला, महाबळ भट तयार नव्हते, पण कंसाने सांगितलं की बाबा जा काहीतरी कर आणि तिथे जाऊन
तू त्या मुलाचा नाश होईल असं काहीतरी कर. महाबळवट आले, बसले. आता सर्वांनाच माहिती आहे, कोणी ब्राह्मण असू द्या किंवा ज्योतिषी असू द्या, आल्यानंतर जर स्त्रियांना सांगायला लागले ना की त्यांना असं वाटतं आपण आणखीन विचारावं आणि आणखीन समजून घ्यावं. तसं महाबळभटाचं सुरुवात झाली आणि मग यशोदेने विचारलं की नुकताच जन्माला आलाय, आहे 10-12 दिवसाचा, त्याचं भविष्य सांगा काय होणार. महाबळभटाने सांगितलं तो मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. मग काय करील म्हटले कुळाचा नाश करील. मग कुळाचा नाश करण्यापेक्षा त्याला तू आत्ताच मुक्ती देऊन टाक. असं म्हटल्याबरोबर देवाने विचार केला की आता हा ब्राह्मण आहे, पूजा पंचांग घेऊन सांगतोय, पण आता शांत बसणं योग्य नाही. मग काय केलं, ज्या पाटावर बसला होता त्या पाटाला आज्ञा दिली. पाठाने उचलला भट, आपटला भट. चंबिला भटा विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. आणि मग त्याचं धोतरही सुटलं आणि मग हा भट पळत सुटला. पंचांग फाटले, जानवे तुटले, धोतर गळाले ढुंगणाचे. अशा प्रकारे त्याची फजिती झाली. पुढे काग वगैरे बरेचसे कोणी आले, बरेचशा अनेकांना मारलं. आता रांगायला सुरुवात झाली, आता थोडीशी चालायला सुरुवात झाली आणि भगवंताने अनेक त्यांच्या वेगवेगळ्या खोडी दाखवायला सुरुवात केली. की काय करायचं, गोपाळांना घेऊन जायचं, कोणातरी घरी जाऊन दही दूध चोरायचं आणि कोणी रांगोळी काढली असेल तर रांगोळी पुसायची, कोणाच्या घरी मडके फोडायचे. अशा अनेक खोड्या करत असताना कोणी खोड्या केलेल्या आपल्या जवळपास सुद्धा, जर दुसऱ्याचं मूल कोणाचं असेल ना, त्याने जर काही खोड्या केल्या तर किती लोकांना बरं वाटतं. माझ्यासह किती लोकांना बरं वाटतं. मला वाटत नाही की अनेकांना बरं वाटतं. म्हणून नक्कीच कंटाळा येतो त्या खोड्यांचा. आणि त्या खोड्यांचा कंटाळा आला त्याच्यामुळे गवळणीने ठरवलं की हे दर दिवसाचंच आहे. येऊन मडकी फोडायची, दही दूध नासवायचं, दही दूध खाऊन घ्यायचं, मोथरी टाकायचं, दही दूध जात नाही आणि आमचा काय घर व्यवसाय चालत नाही. आता काय करायचं म्हटलं, सर्वांनी मिळून आपण काय करू, जाऊया. कुठे जाऊया, नंदाकडे जाऊया. नंदाच्या घरी यशोदेकडे जाऊया आणि तिला सांगूया. काय सांगूया, गारहाणे सांगूया. गारहाणे गारहाणे सांगाया, गारहाणे सांगाया, आला गोकुळीच्या स्त्रिया, गोकुळीच्या स्त्रिया, गोकुळीच्या स्त्रिया. गारहाणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. काय सांगायला लागल्या त्या की पहिली आली धावत, याने बाळी गाय गेली मात. म्हटले एकीने सांगितलं पतीची दाढी माझी वेणी, असाही प्रकार याने करून टाकला. म्हणजे आता गोकुळात राहावे की जावे हे आम्हाला काय कळायला तयार नाही.
दिवसाला काहीतरी सांग, आता आम्ही गोकुळी राहायचं का जायचं? पण कुठलीच आई आपल्या मुलाच्या खोड्या एवढ्या सहजासहजी मान्य करते का हो? उलट यशोदेने सांगितलं की माझं बाळ 5 वर्षाचं वय, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गाराणे तुम्ही गोकुळच्या नारे. तुम्ही काय गाराणे सांगता? तुम्हीच म्हटले याच्यावर आळ घेताय, तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लपून याचा ओढा. म्हणजे तुम्ही सगळं करता आणि आळ याच्यावर घेता. म्हटले हे काय बरोबर नाही, प्रत्यक्ष पकडून आणा आणि मग म्हटले मी काय करायचं ते करेन. पण एक दिवस यशोदेलाच दिसलं की आपल्याच घरातलं दही दूध त्या डेऱ्यामधून हा चोरून खातोय. आणि मग तिला वाटलं की नाही नाही, म्हटलं आता हे काय बरोबर नाहीये, ह्या अनेकांच्या खोड्या आपल्यापर्यंत येतील आणि अशाने काही योग्य चालणार नाही. मग आता काय करू? म्हटले नाही, आपण आता ह्याला उद्यापासून गाई गोपाळ घेऊन रानावनात पाठवूया, की तू गाई चारायला जा. आणि गाई चारायला जा म्हटल्यावर भगवान त्या ठिकाणी ऐकतात तिचं आणि आता गाई घेऊन ते रानात चारायला निघाले. तुम्ही गाया घेऊन सारे बाकीच्याही गोपाळांना सांगितलं, वेड्या वाकोड्या पेंद्या सुदामा सगळ्यांना म्हटलं तुम्ही आता काय करा, तर गाया घेऊन रानामध्ये या. आणि भगवान चाललेत. कसे चाललेत भगवान? खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, चारितसे धेनू सावळा जगजेठी. आणि मग रानात अनेक प्रकारचे खेळ ते खेळायला लागले. हुतुतू, हमामा, चेंडूफळी, अनेक खेळ खेळत असताना पहा, सर्वांनाच कल्पना आहे की खेळ खेळत असताना खेळ किती वेळ खेळावा हे कळायला पाहिजे. आणि मग हे खेळता खेळता त्या एका गोपाळाने सांगितलं, म्हटले देवा आता खेळ बास झाला. कारण म्हटले खेळून खेळत भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हटले आता भूक लागली, आता काही जास्त वेळ खेळण्यात मजा नाही. देवाने सांगितलं ठीक आहे, पण काय करा, तुम्ही सगळेजण तुमच्या शिदोऱ्या आणा, पण जशी माझी आहे तशी आणा. आता जशी माझी आहे तशी आणा म्हटल्यावर बऱ्याचशांना मोठा प्रश्न पडला, नक्की काय? देवाची शिदोरी नंदाच्या घरची आहे ती वेगळी असणार आहे. आणि दुसऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलो तर आपली नवाई ठाई फाटून गेली आणि त्याची मात्र सगळ्या गुणांनी पिळलेली आहे. मग सर्व शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, कमळाकार असे सगळे गोपाळ बसवले. जेनून जठरम पटयो कक्षः त्याप्रमाणे सर्वांना बसवलं. आणि मग त्या ठिकाणी भगवंताने तो जो काय केला तोही एक काला आहे. कुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंडित कृष्ण भगवान की जय. की म्हटले आता हा काळा अशा प्रकारे तिथे
भगवंताने केला आणि त्याचंच प्रतीक आपण या ठिकाणी इथे करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. या ठिकाणी काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग त्याचा पूर्वार्धामध्ये आपण विचार केला आणि उत्तरार्धामध्ये आपण थोडक्यातच धावता भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा या ठिकाणी उच्चार केलेला आहे. आणि दरवर्षी म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि सर्वांच्या सहयोगाने गेल्या वर्षीचा कार्यक्रम झाला आणि यावर्षी तो सर्वांच्या सहयोगाने पुन्हा कार्यक्रम इथे झाला आहे. या कार्यक्रमामध्ये मला काल्याच्या कीर्तनाची सेवा करण्याची संधी भगवंताने प्राप्त करून दिली असंच मी म्हणेन. मी काही त्यासाठी वेगळे प्रयत्न केलेले नाही आणि वेगळं चिंतनही केलं नाही. सहज अगदी आठवलं आणि ते ओझरतं त्याप्रमाणे मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं आहे ते सद्गुरूंचं आहे. जे काही वेडे शब्द वाकडे शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. करविली तशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. याप्रमाणे आपण ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि इथेच थांबू. जय विठ्ठल धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका Oh,
आने वाले वीर आने वाले वीर कालो वाटुले कामे काला वाटुले काला वाटुले कामे काला वाटुले ah
ज्ञानदेव